परब्रह्मामध्ये जो संकल्प उठला, मी आहे अशी जाणीव निर्माण झाली, तोच देव ईश्वर आहे. ती जाणीवच, ती जाणती जाणीव, तोच देव ईश्वर आहे. त्या जाणत्या जाणीवेलाच मूळ माया असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे मायावी विश्व दिसते आहे त्याचं मूळ ते आहे. परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ सहज प्रवलेले, सर्व ठिकाणी सर्वव्यापी, परंतु त्याच्यामध्ये अनंत शक्ती, त्या शक्तीमध्ये किंचित हालचाल झाली आणि त्याच्यातून अहम अशी जी जाणीव निर्माण झाली, ती जाणीवच मूळ माया, ती आदिशक्ती, तो ईश्वर, तो परमात्मा. त्याचे अंगे दोन, एक ज्ञानस्वरूप जाणीव आणि दुसरं शक्तीस्वरूप. म्हणून त्याला शिवशक्ती असेही म्हणण्यात आलं किंवा प्रकृती पुरुष, प्रकृती आणि पुरुष असं म्हणण्यात आलं. आणि त्याच्यातूनच गुणमाया निर्माण झाली. हे मायेचा प्रभाव, मायेचा उद्भव त्यानंतर सुरू झाला. गुणाच्या प्रभावात जी शुद्ध जी जाणीव आहे ती मूळ माया म्हणून, तिथे नुसती माया म्हणून तिचा प्रभाव वाढला. आणि मग त्याच्यातून जी गुण माया, त्यातूनच सत्व रज तम असे 3 गुण, आणि तो तमगुण जो नेहमी रूपात ज्ञान स्वरूप आहे, त्याच्यातून जो काही विकल्प निघाला, मूळच जो परब्रह्माच्या ठिकाणी हरिसंकल्प, तो पुढे जसा वाढत गेला आणि त्यातून विकल्प निर्माण झाला, गुण 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 माया उद्भवल्यामुळे. आणि मग त्या विकल्पातून, विकल्परूपी तमोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली. प्रथम आकाश, हे विश्व निर्माण कसं झालं आहे त्याचीही माहिती आहे. प्रथम आकाश, आकाश म्हणून काय आहे, नुसती पोकळी आहे. आणि मग त्याच्यातून वायू निर्माण झाली. वायूची 2 अंगी, शीतल आणि उष्ण. त्या उष्णातून अग्नी निर्माण झाला आणि जी शीतल आहे त्याच्यातून पाणी निर्माण झालं. आणि पाणी आणि अग्नी यांच्या संयोगातून पृथ्वी निर्माण झाली. असा पंचमहाभूतांचा विस्तार झाला. आणि या पंचमहाभूतांच्या संयोगातून 4 खाणीतून 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाले आहेत. 4 खाणी म्हणजे अंडज, जारस, स्वेदज आणि उदबीज.
ते 4 खाणीतून हे जे काही जगात दिसतं आहे सगळं आकार स्वरूप ते सर्व त्या पृथ्वी तलावर दिसते आहे. आता पृथ्वी म्हणून काय आहे? पृथ्वी म्हणून फक्त दगड आहेत, धोंडे आहेत, माती आहे. पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये लोखंड आहे, सोनं आहे, पंचधातू आहे, अनेक प्रकारचे पाषाण आहेत. आणि मग त्याच्यामुळे डोंगर, दऱ्या, काही भूभाग, भूपृष्ठभाग सरळ असा, समान असा. आणि मग त्याच्यावर झाडे, पेडे, वेली, तृण म्हणजे गवत, रोपे, अन्नधान्य, अशा प्रकारे हा पसारा पृथ्वीचा दिसतो आहे. आणि पाणी म्हणून काय आहे? तर पाणी म्हणून सगळीकडे समुद्र आहेत, तलाव आहेत, विहिरी आहेत, म्हणजे नदी, नाले, अशा स्वरूपामध्ये सगळीकडे पाणी आहे. आणि मग अग्नी म्हणून सूर्य आपण प्रत्यक्ष अनुभवतो. इलेक्ट्रिसिटीमधून अग्नी आहे. वेगवेगळ्या प्रकारे अनेक जे द्रव्यरूप आहेत पदार्थ त्याच्यामध्ये पण अग्नी आहे. आणि तो आपण जो पेट्रोल आहे, रॉकेल आहे, त्याच्यातून आपण अनुभवतो. आणि मग त्याच्यानंतर वायू आहे. वायू सर्वजणच परिचयाचा आहे. वायू हा सगळ्यांचा प्राण आहे, त्यामुळे जीव आहे. वायूच्या आधी मग आकाश आहे. आणि आकाश म्हणून सगळी पोकळी आहे, काही नाही. ते निळं निळं दिसतं, तिथे काही असं रंग नाही. जसं पाण्याचा ढोक खूप खोल आहे, ते पाणी निळं दिसतं, बादलीत काढलं तर निळं नसतं. तसंच हे आकाश आहे. पण पाणी आपल्याला एक बादली काढता येईल, आकाश 1 मीटर काढता येणार नाही, 1 किलो काढता येणार नाही, कारण काही नाही तिथे, नुसता भास आहे. आता ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये कालवलेली आहेत, मिसळलेली आहेत. म्हणजे आकाश म्हटलं की तिथे अग्नी आहे, पाणी आहे, पृथ्वी आहे, ही 4ही भूत आहे त्याच्यामध्ये. वायू म्हटलं की त्याच्यामध्ये अग्नी आहे, पाणी आहे, पृथ्वी आहे, आकाश आहे. आणि अग्नी घेतला तरी त्याच्यामध्ये बाकी पंचमहाभूत आहेत. पृथ्वीचा भाग घेतला, पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. पृथ्वीचा भाग घेतला त्याच्यामध्येही पंचमहाभूत आहेत. ही सूक्ष्म अभ्यास करण्यालाच कळेल. हा जो अभ्यास आहे तो असं साधा नाही, वरवरचा नाही. सूक्ष्म अभ्यास केला तरच कळणार आहे. जर कोणाला सांगितलं पाण्यात अग्नी आहे, कोण मान्य करेल? काय पाण्यात अग्नी आहे? पण ज्याने सूक्ष्म अभ्यास केला तो मान्य करेल. कारण का? वीज जी बनते ना, ते पाण्यापासून बनते. मोठे मोठे हायड्रोलिक प्रकल्प असतात, त्याच्यातून वीज बनते. आणि त्या विजेमध्ये अग्नी आहे, म्हणजे पाण्यात अग्नी आहे, वायूत अग्नी आहे. म्हणजे प्रत्येक पंचमहाभूत एक एक असं कालवलेलं आहे. आता आकाशामध्ये पृथ्वी आहे असं म्हटलं तर कोण मान्य करेल? काय? पण पृथ्वीचं रूप काय आहे? पृथ्वीमध्ये जडत्व आहे, पृथ्वीमध्ये जडत्व आहे आणि नाशिवंत आहे ते, आणि शून्य रूप. आकाशही तसंच आहे. आकाश म्हणजे अवकाश, बकाश, काही नाही, म्हणून ते शून्य आहे. शून्य म्हणजे जडत्व, अज्ञान.
विश्वरूप पण अज्ञानरूप आहे आणि आकाशाचं पण अज्ञानरूप आहे. म्हणजे अशा प्रकारे पंचमहाभूते एक दुसऱ्यामध्ये आहेत. जसं वाईट पाणी आहे, समुद्राचं पाणी तापतं, बाष्प होऊन वर जातं, ढग बनतात, वाईट पाणी जातं. तर वाईट पाणी आहे. अग्नीमध्ये सुद्धा पंचमहाभूते आहेत सूक्ष्म रूपामध्ये. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वीज बनली आहे, ती वीज अग्नी झाली. बनली कशातून? पाण्यातून बनली ना. म्हणजे मूळ द्रव्य त्याच्यामध्ये असतं. जसं दगड घेतला, दगडामध्ये वायू असतो, दगडामध्ये अग्नी असतो, दगडामध्ये पाण्याचा अंशरूप द्रव्य स्वरूप असं असतं. आणि पृथ्वीचा भाग तर आहेच. आणि दगडामध्ये काही पोकळी असतो, तो आकाशाचाही भाग आहे. म्हणजे सर्व प्रकारे ही पंचमहाभूते एकमेकांमध्ये कालवली आहे. त्यांच्यामुळे त्यांचा संयोग होतो आणि संयोगातून काहीतरी नवीन निर्माण होत असतं. मुद्दाम कोणी करायला काही जात नाही. जसं ह्या जंगल असतं, जंगलमध्ये कोण झाडे लावायला गेलीत का? तुमच्या शेतात तुम्ही झाडं लावता, पाणी देता, खत पाणी देता, तेवढी काळजी घेता. जंगलामध्ये एवढं जंगल वाढतं, एवढी झाडं वाढतात, कोण त्यांना पाणी देतात, तरी ती वाढतात. हे ताडाचं झाड आहे, इतकं उंच झालेलं आहे, त्याच्यावर ताडगोळ्यामध्ये पाणी असतं. किंवा नाळीचं झाड आहे, त्या नाळामध्ये पाणी असतं. आता एवढं पाणी वर कोण चढवतं? आपण मुळाला पाणी घालतो, आपण वर पाणी घालत नाही. आपण मुळाला घातलेलं पाणी वर कोण चढवतं? कसं चढतं? कुठला पंप लावलेला आहे? काही पंप न लावता तिथे पाणी चढतं आहे. म्हणजे ह्या पंचमहाभूतामध्ये जे चैतन्य वायुरूपाने कालवलेलं आहे ते शक्तिरूपाने सगळीकडे वावरते. त्याच्यामध्ये पण शक्ती आहे. त्या सगळे जे एकमेकात कालवलं त्याच्यातून ते आपोआप घडते. ते बर पाणी घेऊन नेलं जातं आणि त्या झाडात पाणी दिसतं किंवा त्या झाडाची पानं हरीभरी दिसतात, त्याची वाढ होते. तर हे जे विश्व आहे असं सगळ्या प्रकारे बनलेलं आहे आणि त्याच्यातून काहीतरी नवीन नवीन निघत असतं. म्हणून सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की परब्रह्म निर्गुण निराकार मिश्र, मग त्याच्यामध्ये हे सर्व निर्माण कसं झालं, कोणी केलं असा प्रश्न केला. तर कोणी करायला गेलं नाही, ते आपोआपच झालं. मात्र मूळ त्याच्यामध्ये जे परमात्मा परब्रह्म आहे त्याची जी दोन अंग आहेत, मूळमायेच्या रूपाने, शक्तिरूपाने जाणीव, त्या सर्वातून होते आहे. झाडांना पण जाणीव आहे, झाडांच्या ठिकाणी पण जाणीव आहे. ती बघा, एक झाड इकडे असं वाढत असलं, त्या बाजूला दुसरं झाड लावलं, त्याचा विस्तार झाला, हे झाड तिकडे जातं. कोण सांगतं त्याला? कुठे दोरी बांधली जाते का? त्याला कळतं इकडे आपल्याला वाढायला चान्स नाही आहे, शक्यता नाही, ते इकडे जातं. जाणीव असते त्याच्यात. काही झाडं असे असतात, लाजाळूचं झाड असतं, लाजाळूचं झाड, ते तुम्ही त्याला हात लावायला गेला की आपोआप पानं बंद होतात, ते आपोआप बंद होतात. काही झाडं असे आहेत, संध्याकाळी झाली की आपली पानं बंद करतात आपोआप, सूर्यास्त झाल्यावर. त्यांच्यामध्ये पण जाणीव आहे. जे असं काही ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे की जे संगीत चालू ठेवलं आणि ते बाग केली, त्या संगीताच्या आवाजामध्ये बाग, फुलं चांगली चांगली येतात, फळं चांगली चांगली येतात, त्या झाडांना पण कळतं. म्हणून आपल्या इकडे आंबे गोड लागतात, कळतं. तिकडे भजन ऐकतात, रोज संगीत ऐकतात, त्याचा परिणाम आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे. जाणीव म्हणजे तो ईश्वर देव, तो चैतन्य म्हणून सर्वांमध्ये वावरतो आहे. मनुष्यात आहे, इतर प्राण्यामध्ये पण आहे, किडामुंगीमध्ये पण आहे आणि सर्व चराचर भरभरलेला आहे. सगळीकडे तो आहे, कुठे नाही अशी जागा नाही. आणि मग सगळा जो काही पसारा आहे तो त्या परमात्म्याचा आहे, पण त्याने मुद्दाम केलं नाही. त्याच्या त्या शक्तीतून आपोआप घडते, त्याच्या जाणीवेतून आपोआप घडते आहे. जे करून अकर्ता तो आहे, सर्व काही करून अकर्ता आहे. मी केलं असं तो म्हणत नाही, मुद्दाम त्यांनी केलेलं नाही. जसं श्रीकृष्ण भगवान म्हणाले ना, त्यांच्यावर आरोप केला, 16,000 नारी, 16,000 नारी भोगल्या. ते म्हणाले हा कदाचित तेवढ्याच होत्या तेवढ्या जगात असतील. हा म्हणाले. लोकांनी आरोप केला, ते मान्य करतात. ते काय म्हणतात, सगळ्यांमध्ये मीच आहे, चैतन्य भगवान मी आहे ना, परमात्मा मी, माझ्याशिवाय शरीराची हालचालच होत नाही.
शरीरात जे काही जाणीव रूप आहे, जे आनंद आहे, सुख आहे, ते भोगण्याची क्रिया माझ्यामुळे होते आणि भोगण्याची जाणीव पण माझ्यामुळे तुम्हाला होते. भोगण्याची शक्ती पण मीच आहे आणि त्यातले ज्ञान पण मीच आहे. मी परमात्मा आहे, परब्रह्म आहे. म्हणून ते परब्रह्म परमात्मा सगळीकडेच आहे, पण तो सहजपणे जगातून घडते. म्हणून तसं ईश्वर निर्माण झालेलं आहे. हे ज्ञान ज्यांना झालं आहे त्यांना निश्चित आठवण येते देव ईश्वर सर्व ठिकाणी आहे, कुठे नाही असं नाही. म्हणून तुम्ही कोणाला एखाद्याला शिवी दिली, ती तुम्हाला वाटते की त्याला मी शिवी दिली, ती शिवी त्या परमात्म्याला लागली, त्या देवाला लागते शिवी. तुम्हाला आनंद होतो, कसं ऐकवलं त्याला, कसं सोडवलं त्याला, कशा शिवाय दिल्या त्याला, असं तुम्हाला आनंद होतो. ते त्या परमात्मा तुम्हालाच लागल्या. त्या तुमच्यामध्ये तो आत्मा परमात्मा बसले, तुमच्यातला आत्मा परमात्मा ते प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा आत्मा परमात्मा वेगळा नाही, एकच आहे. म्हणून तुम्ही अज्ञान दशेत जे काही करता आहात त्याचं पाप तुम्हाला लागतं. अज्ञान दशेत केलं तरी ज्ञान पाहिजे, ज्ञानदशा पाहिजे, अज्ञान दूर केलं पाहिजे. हे अज्ञान दूर करण्याचं काम फक्त संत साधू ज्ञानी पुरुषच करू शकतात, बाकी कोणी करणार नाही. कुठल्या विद्यालयात तुम्हाला ते मिळणार नाही. विद्यालयात तुम्हाला भौतिकाचं ज्ञान मिळेल, भौतिकाचं ज्ञान पोटभरू आहे, पण सर्वात आधी सर्वात श्रेष्ठ कोण आहे? परब्रह्म परमात्मा. त्याची अंग जी शक्ती आहे आणि जाणीव आहे त्याच्यामुळे सगळ्या जगाचा व्यवहार चाललेला आहे आणि ते तुमच्यामध्ये आहे चैतन्य म्हणून तुम्ही तेच आहात. पण तुम्ही हा देह आहे अशी कल्पना केली, आईबापाने नाव दिले त्या ओळखीने तुम्ही वागतात, म्हणून तुम्ही देव बाहेर शोधता आणि देवाची तुमची भेट होत नाही आणि तुम्ही जीव म्हणून अज्ञानामध्ये दुःख भोगता. जर तुम्ही आत्मशोध घेतलात, अंतर्यामी झाकलं आणि सद्गुरू वचनाप्रमाणे सद्गुरूने जे महावाक्य दिलं आहे त्याच्या अनुषंगाने साधन अभ्यास केलात, तर तुम्हाला मीच परमात्मा आहे, तो माझ्यातच आहे, मी तोच आहे असं आत्मप्रचिती होऊ शकते, असं आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आणि मग त्या ईश्वराचं ज्ञान आणि ती त्याची शक्ती दोन्ही तुमचे अंग आहे, तुम्हाला ती अनुभवायला येते, ती प्रचिती येईल आणि मग तुम्हाला कोणाकडे काही मागायची गरज नाही. पण हे प्राप्त होण्यासाठी साधन अभ्यास पाहिजे आणि त्याच्यासाठी परब्रह्म सच्चिदानंद आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, आनंद स्वरूप आहे, सदा शाश्वत आहे, सत्य आहे. मग ते आपले स्वरूप आहे, म्हणून आपल्यामध्ये ते मन शुद्ध असलं पाहिजे, आपली कर्म शुद्ध असले पाहिजे, आचार विचार आपले शुद्ध असले पाहिजे, पवित्र असले पाहिजे, कर्मे शुद्ध असले पाहिजे. मग आपोआपच आपल्याला ती प्रचिती यायला लागेल. जोपर्यंत आपल्यामध्ये स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध, दंभ, अहंकार हे सगळे विकार भरलेले आहेत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या तात असलेल्या ईश्वराची प्रचिती येणार नाही. मग पुढे जाऊन किती हार चढवा, पुढे पदयात्रा करा, पुढे वाऱ्या करा, पुढे होम हवन करा, तीर्थाटन करा, दानपुण्य करा, तरी ईश्वर भेट होणार नाही. तुमची कल्पना आहे मी एवढं केलं म्हणून तो जो अहंकार आहे तो सुद्धा तुम्हाला दिवशी फसवणार, तुमच्या वाट्याला दुःखाला तुम्हाला कळेल. खरा ईश्वराचं खरं स्वरूप नित्य जे शाश्वत आहे ते चैतन्य रूप, ज्ञानस्वरूप, शक्तिरूप असं ते तुमच्यामध्ये आणि विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे. तुमच्या आत तुम्ही ओळखले तर तुम्ही बाहेरच्या विश्वातला ओळखणार आहात. तुम्हाला तुमची ओळख स्वतःची असेल तर तुमच्या कुटुंबाला तुम्ही ओळखाल, तुमचीच ओळख तुम्हाला नसेल तर तुमच्या कुटुंबाला तुम्ही ओळखू शकत नाही. तसं तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख नसेल तर तुम्हाला देव ईश्वराची ओळख होऊ शकत नाही. भेटी तर दूरच राहिली आणि ती झाली नाही तर तुम्हाला सुख शांती समाधान मिळू शकत नाही, मोक्ष तर दूर राहिला. सद्गुरू वचनावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून त्याप्रमाणे साधन भक्ती केली तर तुम्हाला ती प्रचिती येईल आणि बसल्या ठाई मोक्ष होईल. त्या दासबोधामध्ये ते म्हणतात निमिष एक, तुम्ही नुसतं निमिष एक कधी लक्ष देऊन ऐकाल आणि ते धरून ठेवाल तर तुम्हाला मोक्ष मिळते, सुख शांती समाधान आहे, सगळी शक्ती ईश्वराची भेटते. निमिष एक म्हणजे काय? ही पापणी जेवढी लवते तेवढ्या वेळामध्ये आत्मसाक्षात्कार करू शकतो. ही पापणी जेवढी लवते त्या वेळेला निमिष असं म्हणतात. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. देवाचे द्वारी उभा क्षणवरी तेही मुक्तिचारी साधी.
एका क्षणामध्ये तुम्ही फक्त स्वीकारलं पाहिजे, तुम्ही अंगीकारलंय, बस मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, मी देह नाही. तुम्ही ते अंगीकारत नाही म्हणून तुम्हाला ते ज्ञान होत नाही किंवा त्याची प्रचिती येत नाही. कारण तुमची जी ओळख आहे ती ओळख अज्ञानवत आहे, मायावी आहे आणि ती फसवी आहे, दुःखात टाकणारी आहे. पण तुम्हाला ते पडत नाही आणि तुम्हाला आत्मस्वरूपाची प्रचिती नाही, ओळख नाही. आणि त्याच्यासाठी साधन भक्ती करा, तुम्ही आरोप तयार होत नाही. कारण का तुमचा जन्म वासनेतून झालेला आहे आणि वासनाधीन शरीर ते सोडायला तयार नाही आणि त्यामुळे तुमची भक्ती बरोबर होत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला त्याची प्रचिती येते. म्हणून संतांच्या वचनावर, सद्गुरूच्या वचनावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवा. आणि त्यांनी सांगितल्यामुळे साधन भक्ती करा. कोणी आयडिया कराने हे पुस्तक वाचलं, हे ग्रंथ वाचतात, ते मंत्र येतो, तंत्र येतो, करतो, त्याच्यावर विश्वास ठेवून का सगळा मायेचा प्रभाव आहे. तो मंत्रतंत्राचा प्रभाव सगळा मायेच्या कक्षेमध्ये येतो. मात्र जो महामंत्र आहे, तो गुरुमंत्र आहे, ते तुमच्या स्वरूपाची ओळख आहे. त्याच्यापुढे कोणाचं काही चालू शकत नाही. ते ज्ञानस्वरूप आहे आणि शक्तिरूप आहे, विश्वातील सर्वश्रेष्ठ स्वरूप. आणि ते तुमच्या अंगी असताना तुम्ही दिनवाने होऊन बाहेर भीक मागतात, बाहेर आधार मागतात. तुम्हीच तुमचे आधार आहात, तुम्हीच तुमचे जीवन सुखकर करू शकता. पण तेव्हा सद्गुरूच्या ज्ञानोदाप्रमाणे साधन भक्ती घेता त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवला जातात. तेव्हा आपोआपच तुमच्यामधल्या वासना गळून पडतील, भावना कल्पना गळून पडतील, अहंकार गळून पडतील आणि सहजपणे तुमचा शुद्ध भाव होईल. आणि मग जसं पाणी स्वच्छ किंवा आरसा स्वच्छ आपलं रूप स्पष्ट दिसतं, तसंच तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. तुमच्या आत असणारा परमात्मा तुम्हाला अनुभवायला येईल. पण हे सर्व ज्ञान तुम्हाला पाहिजे. या शंका तुमच्या दूर गेल्या पाहिजे. कारण हे मायवी विश्व आहे, हे अज्ञान आहे. हे अज्ञान कळल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. जसं प्रकाश आला की अज्ञान अंधार निघून जातो. मी अंधार दूर होण्यासाठी प्रकाश पाहिजे. जर तुमच्यातलं अज्ञान दूर होण्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान सद्गुरू द्यायला बसले ते तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या आडवं काही येत असेल त्याचा तुम्ही त्याग करायला पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही या तुमच्या देवावर संस्कार करून, अनेक जन्मांचे चुकीचे संस्कार झाले ते दूर काढायचे, पुसून काढायचे, दूर करायचे. म्हणून आत्ता ते संस्कार करून तुमचा शुद्ध भाव बनवला पाहिजे आणि मग तुम्हाला ती प्रचिती येणार आहे. भक्तीशिवाय उद्धार नाही, भक्तीशिवाय सुख शांती समाधान नाही, भक्तीशिवाय ईश्वर दर्शन नाही आणि भक्तीशिवाय मोक्ष मुक्ती पण नाही. राजा श्री सिद्धरामेश्वर महाराज राजा